भाजपची पहिली यादी आज जाहीर केली जाण्याची शक्यता आहे, सूत्रांनी जय महाराष्ट्राला माहिती दिली। मुंबई मनपासाठी भाजपकडून फॉर्मचं वाटप करण्यात आलेलं आहे। काही माजी नगरसेवकांना पहिल्या यादीमध्ये स्थान दिलं असल्याची माहिती सूत्रांनी दिली। भाजपकडून मुंबईमध्ये पहिला उमेदवारी अर्ज तेजस्विनी घोसाळकरांना दाखल केलेला आहे। तेजस्विनी आज आपला उमेदवारी अर्ज भरतील। मनसे आज सकाळी मुंबईमध्ये मेळावा आयोजित करण्यात आला। राज ठाकरे कार्यकर्त्यांना काय कानमंत्र देणार याकडे सर्वांचंच लक्ष लागलं। एकनाथ शिंदेंना मोठा धक्का, भाचा आशिष मानेचा राष्ट्रवादीमध्ये प्रवेश। मुंबई कार्याध्यक्ष सिद्धार्थ कांबळे यांच्या उपस्थितीमध्ये झाला पक्षप्रवेश। पुण्यामध्ये काँग्रेस आणि शिवसेना मनसे आघाडीचं ठरलं। जागा वाटपाचा फॉर्म्युला सुद्धा निश्चित। काँग्रेसला 80 तर शिवसेना आणि मनसेला 65 जागांवरती निवडणूक लढावी लागणार। मित्रपक्षांसाठी 15 ते 20 जागा देण्याचा निर्णय। पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही राष्ट्रवादींचं ठरलं। तुतारी आणि घड्याळ या दोन्ही चिन्हांवरती होणार आघाडी। पवार गटाची मागणी अजित पवारांकडून मान्य। सांगलीमध्ये दोन्ही राष्ट्रवादीचं ठरलं। सोबत काँग्रेसलाही घेण्याची शक्यता, सूत्रांची माहिती। पुण्यात पवार गट मवियाच्या चर्चेतून बाहेर। पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही राष्ट्रवादींचं ठरलं। ठाण्यामध्ये भाजप 40, शिवसेना 91 जागांवर निवडणूक लढवणार। उर्वरित 4 जागांबाबत लवकरच निर्णय होणार, सूत्रांची जय महाराष्ट्राला माहिती। मुंबई मनपा निवडणूक राष्ट्रवादी स्वबळावर लढणार। राष्ट्रवादीकडून उमेदवारांची पहिली यादी जाहीर। पहिल्या यादीमध्ये 36 उमेदवारांची नावं। नागपुरात राजकीय घडामोडींना वेग। मुख्यमंत्री फडणवीसांनी घेतली नितीन गडकरींची भेट। नागपूर महानगरपालिका निवडणुकीसंदर्भात बैठक झाल्याची माहिती। चंद्रपुरात कोणतीही अडचण नाही। मुनगंटीवार जोरगेवार वादांवरती बावनकुळेंचं स्पष्टीकरण।